हे बघ स्वेटर वगैरे ठेवलेलं आहे, जॅकेट वगैरे ज्याला जमलं तेवढं मी पॅकिंग केलेलं आहे. ओके ओके, थँक्यू हॅपी जर्नी. थँक्यू सो मच. तो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ओके, आय होप नवीन वर्षाची सुरुवात तुमची फार चांगली झाली असेल. माझी पण नवीन वर्षाची सुरुवात फार चांगली झालेली आहे, कारण मी आज चाललेलो आहे. माताचा बुलावा आला आहे आणि बुलावा आला की जावंच लागतं. आणि योग असेल तर गोष्टी कशाही चालून येतात. तसंच थोडंफार प्रमाणामध्ये माझ्या लाईफमध्ये झालं. चालता बोलता माझा मित्र मला बोलला की विनय, मी अशा अशा ठिकाणी चाललो आहे आणि तुझ्यासाठी काही आणू का? तर मी बोललो काही नको आणू, भरपूर काय काय आहे. तर तो बोलला मग सगळं काय आहे तर तूच चल. ओके, आणि मग मी बोललो ठीक आहे, हरकत नाही. आणि म्हणूनच मी पण जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आज मी जात आहे वैष्णोदेवीला. आता वाजले रात्रीचे 2. फ्लाईट आहे सकाळी 5चं. मी आता चेक इन केलेलं आहे ऑलरेडी. आता मुंबईवरून फ्लाईट आहे दिल्लीसाठी. दिल्लीवरून आपण जाणार आहोत जम्मूला आणि जम्मूवरून मग आपला पुढचा प्रवास चालू आहे. सकाळी 7 वाजता दिल्ली एअरपोर्टला मी लँड झालो. आता दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल 2ला आता मला जायचं आहे. ओके, आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे मला माझे साथीदार भेटणार आहेत, ज्यांच्याबरोबर मी आता पुढे जाणार. वेलकम वेलकम. दिल्लीच्या सर्दीमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. सो ह्या शटल बसने आम्ही टर्मिनल 2ला जाणार आणि मग तिथून आमची फ्लाईट पकडणार. ध्यान दीजिए, जम्मू एक सैनिक हवाई अड्डा है और यहाँ तस्वीरें लेना मना है. Request your attention please. Jammu is a defense airport and photography at this airport strictly prohibited. Thank you. तर योगेश आणि प्रशांत, ओके, सो हेच आहेत माझे साथीदार, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की पुढे जाऊन ह्यांच्याबरोबर आपल्याला पूर्णपणे जर्नी करायची आहेत. हे इकडचे कंटिन्युअसली येणारे व्यक्तिमत्व आहेत आणि ह्यांना सगळं काय A to Z गोष्टी आहेत जे आपल्याला दाखवणार आहेत की ह्या प्रवासामध्ये काय काय कुठे कुठे बघायचं, कधी ट्रॅव्हल करायचं, कधी नाही. ओके, सो ओव्हर टू यू मिस्टर प्रशांत. हाय. सो दिस इज आवर 24th इयर. आम्ही 24 वर्ष झाली दरवर्षीप्रमाणे याच आठवड्यात जैन 2nd वीक और 3rd वीक आमचं ठरलेलं असतं माता राणीच्या दर्शनासाठी यायचं आणि तिची असीम कृपा आहे. दरवेळी नवीन नवीन कोणतरी असतंच आमच्याबरोबर, ज्यांना खूप इच्छा असते मनापासून आणि आमच्यासोबत एक छान आठवण म्हणून छान आठवण देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. ओव्हर टू यू योगेश. हाय गाईज. तर गेली बरीच वर्ष मी पण प्रशांतबरोबर इकडे आहे. तर मी फर्स्ट टाईम जेव्हा इकडे आलो, मला प्रशांतच इकडे घेऊन आला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे खरंच दरवर्षी खूप चांगले चांगले अनुभव मला आले आहेत. आणि जसं प्रशांत बोलला की जे पण आमच्याबरोबर आले तिकडे त्यांना पण एवढे छान अनुभव आलेले आहेत आत्तापर्यंत की जे आता ते सांगू शकत नाही असं. 2 minutes मॅगी. आज आपण काय काय करणार आहोत? आज आपण पहिलं कटरला जाऊ आणि कटरला जाऊन आपण बघूया तिकडची कंडिशन. जर का जमलं तर आपण आजच चढायला सुरुवात करूया ह्याला भवनसाठी. How is the Maggie, man? Maggie is good. So this is one of the very good amazing stuff out over here. Hot Maggie within 2 minutes.
पोलीस सिक्युरिटी म्हणतो. आप खड़े हो चौराहे पर, अरे आप खड़े हो चौराहे पर, हो के पसीने से तरबतर, थोडा वेळ हॉल्ट घेऊन आम्ही आता एका हॉटेलला जेवणासाठी थांबलोय. और बस का किराया है 100 रुपया, और जेब में तुम्हारी है 75. इकडे प्युअर व्हेज जेवण मिळतं. मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन ही हिंदू आहे, त्याच्यामुळे व्हेज मिळतं. जसं आपल्या महाराष्ट्रात जेवण असतं तशा प्रकारे जेवण आपल्याला इथे मिळतं. फिर 5 रुपये की चाय पी के 30 का चल पड़ो पैदल, फिर 5 रुपये की चाय पी के 30 का चल पड़ो पैदल, फिर जो भी मिले उसे कहो ओ भाई आई लव टू ट्रैवल, अरे ओ भाई आई लव टू ट्रैवल. रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आता आलोय कचरा मार्केटमध्ये. अभी सही सलामत पाँव हैं, भरते अभी भी घाव हैं, करते अभी भी चाव हैं बूढ़े बुजुर्ग मेरे. अभी भी कभी कभी ही सही मिल जाता है दूध दही, पेट आधा भरा ही सही, कहीं भूखे पड़े तो नहीं हैं. हाय गाईज, नमस्ते, जय माता दी. जय माता दी. तर ID कार्ड बनवून झालेले आहेत, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे प्रवासाला. आता इथून आम्ही रिक्षा करणार, रिक्षा करून आपण थोडंसं पुढे जाणार आणि तिथून आपला ॲक्च्युली वॉक चालू होणार आहे. ओके, तर बोला जय माता दी. जय माता दी. जाण्याचा प्रवास चालू झालेला आहे. ऊंचा है भवन, ऊंचा मंदिर, ऊंची है शान मैया तेरी, चरणों में झुके बादल भी तेरे. हेलिकॉप्टर राईड जी असते ती तुम्हाला ह्या पोस्टपर्यंत सोडते आणि ह्या पोस्ट नंतर तुम्हाला वरतीपर्यंत चालत जायचं असतं. हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, तेरी माँ. ज्या देवीसाठी आपण जेवढ्या सगळे मेहनत करून आलो ते देवीचं दर्शन, ते भवन आमच्या पाठीशी आहे. हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर 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 कोई नहीं. जय माता दी मित्रांनो, फायनली वैष्णोदेवी मातेचं दर्शन झालं. मी मोबाईल घेऊन तर आतमध्ये जाऊ शकलो नाही, पण आतमधला जो नजारा आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. फार आतमध्ये चांगला देखावा आहे. वैष्णवी मातेचं रूप फार एकदम भव्य दिव्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये जे देखावे आहेत, मूर्त्या आहेत, सगळं एकदम अप्रतिम आहे. सुनता नहीं मैं ज़्यादा बोले जो जहां में. आता आम्ही चाललोय भैरव बाबाकडे. मेरा बस चले तो रोज संडे हो यहाँ पर, जनता नहीं ये मानती, बुरी नजर वाले तेरा भी हो भला रे, तू मेरे साथ गा ले जरा. तो 3 किलोमीटर अंतर आम्ही कसं पार करणार आहोत हे आता देवच जाणे. मैं जिंदगी की विंडो सीट पे चला हूँ दिल की मस्त बीट पे, ये धड़कने हैं रिपीट पे. बोलो भैरव बाबा की, बोलो अंबे माते की. आंबे मध्ये हाँ, जय माता दी. मेरा बस चले तो रोज
मी आता भैरवबा टेम्पलपर्यंत पोचलो आहे. आतमध्ये कॅमेरा व्हिडिओग्राफी काहीच अलाउड नाही आहे. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे अधकुमारीला. ओके, अधकुमारीचं बाहेरूनच दर्शन घेऊ, पण तरीसुद्धा तुम्हा लोकांना व्हिडिओच्या मार्फत, ओके, स्क्रीनच्या डिस्प्लेच्या मार्फत देवीचं दर्शन होऊ शकतं. जो भक्त यहाँ आते अपनी मुरादें, सब चुनरे आप देख रहे होंगे ना, तो इसका भी कारण है। जो भक्त यहाँ आते अपनी मुरादों का चुनर मानते हैं, बेटा बेटी ऋण रोग घर में सुख दुख शांति के लिए चुनर बनवाते हैं। जब काम पूरा होता है तो झूला चढ़ाते हैं। ये जितने झूले लटके हैं यहाँ वहाँ तक सब देख रहे हैं अंदर, ये झूले, तो सबके लोगों काम पूरे हुए, जितने चुनर हैं माता के दरबार में अरदास। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे जम्मू मार्केटला शॉपिंगसाठी. तर मित्रांनो, हे आपण आलेलो आहे रघुनाथ टेम्पलला. 33 कोटी देवांचं मंदिर आहे हे. देवांना इकडे स्थापना केली, स्थापित केलं आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावाने एक एक दगड ठेवून त्यांची पूजा केली आहे, असं ते देवळाचं हे आहे. 33 कोटी देवांना म्हणजे इकडे आपण वंदू शकतो ॲट अ टाईम येऊन. प्रशांत मला भेटला, योगेशच्या थ्रू. ओके, आणि ही जी ट्रिप मेमोरेबल बनवली ह्याच्यासाठी ह्याच्या मागचं कारण पण प्रशांत आणि योगेशच आहे. सो थँक्यू. एक नवीन मित्र मला भेटला आणि ह्या मित्रांनी मला फार चांगला अनुभव दिला. मित्र असावे तर असे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज घडवून आणलं. सो थँक्यू प्रशांत, थँक्यू योगेश. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही आता आमचं वैष्णोदेवीचा प्रवास आम्ही आता इकडे जवळपास संपवत आहोत. तर आम्ही एअरपोर्टला पोचलेलो आहोत. आशा करतो की तुम्हाला आम्ही जी दिलेली माहिती किंवा जे काही आम्ही फोटोज वगैरे जे आम्ही ह्याच्यामध्ये टाकले ते तुम्हाला आवडले असावे. आवडले असावे तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे अजून आम्ही ॲडव्हेंचर्स आणत राहू तुमच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.